महिला काँग्रेसतर्फे ही कठोर मागणी आहे या सरकारला की हा बोंडू खरात जो आहे यांनी 100हून जास्त महिलांचं लैंगिक शोषण केलेलं आहे। तसंच त्या प्रकरणामध्ये त्यांना ब्लॅकमेलिंग करून अमाप पैसा लुबाडलेला आहे। तसंच महिला आयोग रुपाली चाकणकर यांना सहआरोपी करावं। आपला महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांचा आहे, संस्कृतीचा वारसा आपल्या महाराष्ट्राला मिळालेला आहे, परंतु असे संविधानिक पदावर बसलेले पदाधिकारी या महाराष्ट्राला जर काळिंबा पोचत असतील, प्रथम तर सरकारला हीच विनंती आहे की यांना त्या पदावरनं बरखास्त करावं। तसंच माझ्या संपूर्ण महाराष्ट्र भारतातील महिलांना सुरक्षा मिळण्यासाठी एक एक्झाम्पल म्हणून फास्ट ट्रॅक वरती याला कठोरहून कठोर शिक्षा द्यावी, कारण की हा अत्याचार या समाजामध्ये प्रचंड प्रमाणात वाढत आहे आणि अंधश्रद्धे मार्फत हे प्रकरण अत्यंत टोकाला गेलेलं आहे। त्यामुळे महिला काँग्रेस तर्फे आम्ही कठोर निषेध नोंदवत आहोत व लवकरात लवकर याला कठोर कारवाई करावी, याला शिक्षा द्यावी ही मागणी करत आहोत। नाही तर आम्ही पुन्हा 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 या रस्त्यावर येऊन हे आंदोलन करू व याला तीव्र वळण देऊ। राजीनामा झाला, आता नेमकी काय मागणी आहे? ह्या रुपाली चाकणकरांना अटक केलं पाहिजे, अटक करून त्यांना सहआरोपी केलं पाहिजे। त्याचबरोबर या भोंदू बाबा बरोबर ह्या नालायक आघोरी खरातच्या विरोधात अक्षरशः फाशीची शिक्षाच त्याला झाली पाहिजे। त्यांनी सगळ्या नेत्यांना नादाला लावलं। रुपाली चाकणकरांबरोबर जे काही नेते आपल्याला फोटोमध्ये दिसत आहेत किंवा व्हिडिओमध्ये दिसत आहेत यांना सुद्धा अटक झाली पाहिजे। त्या मंत्र्यांचे राजीनामे झाले पाहिजेत, जेणेकरून ह्या महाराष्ट्रामध्ये घाणेरड्या गोष्टी ज्या पसरवल्या जात आहेत, आघोरी गोष्टी आणि ह्या म्हणजे अंधश्रद्धाचाच हा एक भाग झाला, हे अंधश्रद्धा इथून हटवली गेली पाहिजे आणि या मंत्र्यांना अटक झाली पाहिजे। कालपर्यंत ह्या घोषणा होत्या की त्यांचा राजीनामा झाला पाहिजे। रुपाली चाकणकरांनी राजीनामा दिले म्हणजे काही उपकार केलेले नाहीत, त्यांना असा न तसा राजीनामा हा द्यावाच लागला असता। त्याचबरोबर त्यांची पक्षातून हकालपट्टी झाली पाहिजे। रुपाली चाकणकरांनी जे मला तर असं वाटतं महाराष्ट्रामध्ये त्या जेव्हापासून महिला आयोगावरती आलेल्या आहेत तेव्हापासून महिलांवरचे अत्याचार वेगाने वाढलेले आहेत। लहान मुलींवरती बलात्कार असतील, नव्याने झालेले गेल्या वर्षीचं वैष्णवी आगवणे प्रकरण असेल, संपदा मुंडेचं प्रकरण असेल, अजून कुठल्या त्या गोष्टींचा निर्णय झालाय ह्या त्या मेल सुद्धा उघडून बघत नाहीत, अशा ह्या रुपाली चाकणकर आहेत आणि त्यांनी ह्या गोष्टी केल्या। आज योनी पूजन असेल, लिंग पूजन असेल, ह्या गोष्टी शोभतात का? ह्या सांस्कृतिक महाराष्ट्राला ह्या महिला आयोगाच्या ज्या रुपाली चाकणकर आहेत अक्षरशः त्यांनी कलंक लावलेला आहे। तर आमची हीच मागणी आहे की त्यांना लवकरात लवकर अटक झाली पाहिजे, त्यांना सहआरोपी केलं पाहिजे। त्याचबरोबर ते जे काही 9 नेते आहेत त्यांना सुद्धा अटक झाली पाहिजे। अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही। अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा। अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय गुड मॉर्निंग चूर्ण। 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते। मंगलो शुभ मंगलो सावधान शिवतयन वरिष्ठ सर्व कल्याण मूर्ते परश कमल हस्त शोभितं मोदकेण अरुण कुसुम माला व्याल लंबोदरंच मम हृदय निवासो श्री गणेशं नमामि शुभ मंगलो सावधान तदेव लग्नं श्रीदन्तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते ते हृदयं स्मरामि शुभमङ्गलो सावधान मोरया रे बाप्पा मोरया रे बाप्पा दगुडचे कल्याण वैभव
मूर्ती हो श्रीमंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना मूर्ती जय देव जगपती देवा जय गणेश गणेश गणपती देवा सेवा जय गणेश देवा जय गणेश गणेश गणपती उतारे तेरी आरती देवा जय देव जय गणेश गणेश गणपती देवा कुठेतरी वाचा फोडायची म्हणून मी शेतकरी चळवळीमध्ये आलो. मला कोणी जबरदस्तीनं आणलेलं नाही किंवा करिअर करायचं म्हणूनही मी इथं काही आलेलो नाही. ह्या निवडणुका बिडणुका आहेत त्या सगळ्या मी एक साधन, ह्या चळवळीला मजबूती करण्याचं एक साधन म्हणून मी त्याच्याकडे बघितलं. अलीकडच्या काळात तर अनेक जण मला अव्यवहारी म्हणतात, मूर्ख म्हणतात. मी म्हटलं की मूर्ख म्हणा काही म्हणा, पण मी बालवयामध्ये मी माझ्या बापाच्या डोळ्यामध्ये जी वेदना बघितलेली आहे त्या वेदनेचं उत्तर जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत मी काही माझा हटणार नाही. मी माझं काम करत राहणार. या पद्धतीनं मी शेतकरी चळवळीमध्ये स्वतःला झोकून देऊन काम केलं. आणि मग दादा मला अनेक जण म्हणतात की काय जरा ॲडजस्टमेंट करायची, जरा तिकडं जायचं, जरा इकडं जायचं. म्हटलं ते करायला अजून भरपूर आहेत महाराष्ट्रामध्ये. अनेक महाराज आहेत, बुवा आहेत, बुवांच्याकडे अनेक जण जातात. त्यात मी कशाला पाहिजे? मी आपला माझ्या शेतकऱ्यांच्या मदत बरा आहे आणि मला काही ते फरक पडत नाही. कमीत कमी एवढं तरी होईल. आता काय लोकांच्या वर्गणीतनं, म्हणजे जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिमान वाटेल अशा पद्धतीनं मी 5 निवडणुका लढवल्या. एक जिल्हा परिषदची, 4 लोकसभेच्या आणि 1 विधानसभेची. आणि या सगळ्या निवडणुका मी लोकवर्गणीतनं निवडलेलो आहे. आजपर्यंत 1 रुपया मी माझा स्वतःचा कधी निवडणुकीमध्ये खर्च केला नाही. ह्याच्यापेक्षा अभिमानास्पद काय आहे? निवडून येणं न येणं हा भाग आहे. लोकांना माझ्यासारखा माणूस नको असेल तर नाही देणार. पण अजूनही तुम्हाला सांगतो की पैसे पकडून मतं मागण्या एवढा दरिद्री मी काय माणूस नाही आहे. लोकांना पाहिजे असेल तर मला मत देतील, नाही तर माझं काम चालूच आहे. मी कुठल्याही सभागृहात जवळजवळ 8 वर्षापासून आता नाही आहे, म्हणून माझं काही काम थांबलेलं नाही आहे. अजून मजबूतीनं काम करता आलं असतं म्हणून मला लोकसभा लढवायची होती. कारण मला तिथं शेतकऱ्यांच्यासाठी म्हणून MSP गॅरंटी ॲक्टचा जो काही मसुदा होता तो मी देशभरातल्या सगळ्या संघटना एकत्रित करून त्याचा एक ड्राफ्ट तयार केला आणि प्रायव्हेट मेंबर बिल मांडलं. त्याला 21 पक्षांचा पाठिंबा मी मिळवला. दुर्दैवानं ते पटलावर यायच्या आधीच माझी मुदत संपली आणि मग मला माझं काम ते राहिलं. आणि ते काम अजून पुढं रेटता यावं. जसं किमान वेतन कायदा आहे आणि मजुरांना त्यांची मजुरी कायद्यानं अनिवार्य जशी केलेली आहे तशाच पद्धतीनं शेतकऱ्यांचा जो काही MSP आहे तो सुद्धा कायद्यानं अनिवार्य केला पाहिजे. नुसतं MSP जाहीर करून चालणार नाही. अशा प्रकारचा तो कायदा पार्लमेंटमध्ये पास करून घ्यायचा म्हणून मी लोकसभेची निवडणूक लढवण्याचा प्रयत्न करतोय. नाही लोकांना पटत तर नाही पटत, काय फरक पडतो. पण मी तुम्हाला सांगतो की मी अशा लोकांच्या लिस्टमध्ये माझं नाव बघायला मला कधीच आवडणार नाही. मी ज्यावेळी या जगात नसेल त्यावेळी माझा मुलगा किंवा माझी नातवंड अभिमानानं सांगतील, एवढंच सांगतील की माझा बाप त्याच्यामध्ये नव्हता, त्या यादीत नव्हता. व्यवस्थेसाठीच्या विरोधात लढणाऱ्यामध्ये माझा बाप होता. या शेतकऱ्यांच्यासाठी शेवटपर्यंत तत्वाशी तडजोड न करता लढत राहिलेला माझा बाप होता, माझा आजा होता. हे माझ्या नातवंडानं म्हटलं तरी सुद्धा माझं सार्थक झालं असं मानणाऱ्यापैकी मी माणूस आहे. त्यामुळं मी माझं काम करत राहीनच. पण आदर्श माझ्यासमोर आहे भगतसिंगांचा.